वेलकम टू द न्यू ब्लॉग फ्रेंड्स. हे कालचंच चालू आहे, अजून जेवला का? तर होत आहे फ्रेंड्स संध्याकाळची वेळा. सकाळपासून थोडंसं शेड्यूल बिझी होतं, म्हणजे तेच घरातले कामं वगैरे थोडंसं काय 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 आवरून घेतल्यानंतरला भाव्यानी आज जरा जास्त भाव्यानी थोडीफार आज जरा जास्त मस्ती केली इतर दिवसांपेक्षा. त्यामुळे सामान आवरणं आणि हे ते सगळं, आणि आज एडिटिंग करायला पण जास्त वेळ गेला. काय 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 पाहिजे, काय नको ना ठेवा. अजून 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 पण ती मस्ती पूर्णपणे संपली नाहीये. ते इथे आता अजून ड्रॉवर वरती सगळीकडे असे पेंटिंग वगैरे काढून ठेवले. कपडे वगैरे सगळे आज वाळायला घातले. जे पण कपडे काल मशीनला लावले होते, भाव्याचे पण आपले पण. आता प्लॅन करतोय आपण कुठेतरी बाहेर जायचं पूजा येईपर्यंत. समोर जाऊ गार्डन मध्ये भाव्याला खेळवायला, किंवा खाली जाऊ. थोडीशी भूक पण लागली, काहीतरी खाऊन पण घेऊ खाली. हा तुझे झालंय खाऊन, तुला नाही देत ना काय, तुझे खाऊन झालंय. मोठा बॉल होता फ्रेंड्स हा, लक्षात आहे तुम्हाला? तो भाव्याने टाकलाय फाडून. चप्पल घालत आहे. कोणती घालणार आहे? आरामात आरामात. तू ती चप्पल घालणार आहे, मी चप्पल घालू? हा फ्रॅक्चर झाल्यासारखं वाटायला लागलं आता. तुझी चप्पल घाल, माझी चप्पल घालतो. तू बॉल घ्याल ते दे माझ्याकडे. ते काय कामाचं आहे. बटन पण बंद. कचरा पण घेऊन चाललोय फ्रेंड सोबतच टाकायला. पूजाला जस्ट फोन करून कळवलं की आम्ही खाली येतोय, थोडंसं वॉक करायला, थोडं रिफ्रेश. आपण फ्रेंड्स आपला प्लॅन तिथे जाऊन एवढाच आहे की आता भाव्याला खेळवत बसू तिथे, आणि मी काहीतरी म्हटल्याप्रमाणे काहीतरी खाऊन घेतो. तर समोरचा पण सिग्नल सुटलेला आहे. एवढंच की आपल्याला थोडंसं पटपट जावं लागेल. थोडंसं 3, 2, 1. रोड क्रॉस करून झाला नाही तर उगाच तिथं थांबत बसावं लागलं असतं. गार्डन जवळ पोहोचलोय फ्रेंड्स आपण, आणि आहे बऱ्यापैकी. आज लाईट पण आहे आणि थोडंसं भाव्या खेळेल पण. रील्स मध्ये युट्यूब वर बघितलंय. पोहोचलोय आपण गार्डन मध्ये फ्रेंड्स, आणि थोड्या वेळात भाव्या इथे खेळेल. एकटी खेळशील ना बेटा? आहेत अजून फ्रेंड्स गार्डन मध्ये दुसरे पण छोटे वगैरे पोरं आहेत. तू खेळ बेटा, तू खेळ जा. आणि आहेत तर सगळ्या लेडीजच आहेत फ्रेंड्स. ह्याच्यामध्ये मी कुठे जाऊन बसू आता बघा, सगळीकडे लेडीज आहेत फक्त. जर मी या साईडला घेऊन खेळायचं म्हटलं तर इथे सगळे पोरं खेळतात. इथं उगाच बॉल बी लिहून शेकायचा. एकटी जाऊन असं काय एक्सप्लोर नाही करत किंवा खेळत नाही. तरीला ती सवय आता लावली पाहिजे. बघू दिवसातून एकदा तरी किंवा 2 दिवसातून एकदा तरी असं बाहेर गार्डनमध्ये इतर दुसऱ्या तिसऱ्या ठिकाणी घेऊन जात जाऊ, आणि दुसऱ्या मुलांसोबत खेळता येईल असं सोडत जाऊ. का नको, का नको? तुला नाही खेळायचं कुणासोबत? जा तिकडे जा खेळायला. जा 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 तुझ्या फ्रेंड लोकांसोबत खेळ जा. हळूहळू वेळ घेईल पण खेळेल. खेळ जा ना, खेळ ना बेटा. जा, माझ्याकडे नको येऊ सारखं. हा जा, बॉल घ्या. थोडंसं बसून घेऊ. ए तू बसायला आली का इकडं? तू बसायला आली? तुझा तिथं खेळ ना बेटा. काय सांगते बेटा? आता थोड्या वेळ इथे बसू. भाव्या तर काही खेळायला जात नाही. काय तू खेळायला का नाही जाते? तू खेळायला जा 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 खेळू नाही तू. जा थोड्या वेळासाठी तरी गेली खेळायला. ॲटलिस्ट एक चक्कर तरी मारून आली पाहिजे. आणि हा जा 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 बाय 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 बाय. थोडा तरी स्वतःचा टाइम स्पेंड करून आली पाहिजे त्याची. फ्रेंड्स एक सिरियसली अनबिलिव्हेबल गोष्ट झाली आहे. पहिल्यांदा भाव्या स्वतः जाऊन घसरगुंडीवरती बसली. व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. बस पहिल्यांदा स्वतः जाऊन घसरगुंडीवरती. अरे शाबासले बेटा, व्हेरी गुड, शाबाश. अरे वा. फायनली घसरगुंडीची भीती निघाली फ्रेंड्स. अरे व्हेरी गुड. स्वतःहून ना फ्रेंड्स, बघा तुम्ही स्वतःहून. बस आता वरतून कुणी आलं नाही पाहिजे. आलं तर आलं, धडपडलं तर धडपडलं, पडली तर पडली खाली. अरे वा. सरका. व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. फायनली फक्त आपण भाव्याची भीती निघाली आहे ऑलमोस्ट घसरगुंडीला घेऊन. एवढंच की वरती नाही जाऊन खेळत आहे, खालच्या खालतीच बसते. बट जेवढं करते तेवढं तरी बरं वाटतं बघून. आत्ताच जस्ट एक प्रॉपर ह्याच्यावरून राऊंड मारला तर रडली नाही पाहिजे. कुणीतरी एक जण भेटला असताना फोन हँडल करायला, तर मग बरोबर आपल्याला ते दाखवता आलं असं घसरगुंडीवरून. ठीक आहे, कोणीच नाही तरी आपणच करू. जा जा. हां, पूजा तरी ही गोष्ट बघून खूप खुश होणार आहे. आता दुसरी वाली पण ट्राय करते. ही थोडी खडबडी दिसते, बट ती खूप बरं वाटतं फ्रेंड्स. आणि आहे मी जवळच आहे बघा.
आता प्रॉपर त्याच्यावरून प्रॉपर अशी खालती आली आहे, मी पकडून एक हात पकडून. आणि शी इज ऑल्सो एन्जॉईंग इट. त्यासोबतच दुसरी ॲक्टिव्हिटी त्या लहान बाळाला वर चढताना बघून इथे ही पण चालू झाली. वरती चलो चल. शाबाश शाबाश. अरे व्हेरी गुड. एकटीच एकटीच एकटीच. जाऊ दे बेटा, त्यांना चढू दे, खाली उतरा. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. बसायचं त्याच्यावर. आज ही काय चाललंय फ्रेंड्स, स्वतःहून झोक्याकडे. थोड्या वेळ बसवलं होतं आतमध्ये, पण 1-2 सेकंड बसून परत घाबरली तर खालती उतरवलं. होईल थोडी अजून, एकदा दोनदा आणलं की कम्फर्टेबल होईल अजून. एकदा हे खेळायला लागली ना की मग आपण कोणता पार्क, कोणत्या ठिकाणी, कोणत्या मॉलमध्ये कोणता लहान पोरांचं किड्स पार्क आहे वगैरे, मग सगळीकडे आपण जाऊ शकतो. बस ह्याचीच वाट आपण बघत होतो, कधी एकदा आपली मिसाईल रेडी होते ही वाली. अरे वा, पकडा हे पकडा, हे पकडा. शाबाश. हो हो. अरे वा अरे वा अरे वा. कशाला घाबरायचं? हे घे बॉल, हे घे, थ्रो कर, थ्रो कर, बॉल फेक, बॉल फेक, फेक. अरे बापरे, व्हेरी गुड. आता मी निघालो तरी तिला त्या झोक्यासोबतच खेळायचं आहे. त्या गोष्टीला इतका घाबरायची आज त्याच्यासाठी ती. काय लागलं? अरे बापरे, अरे बापरे, काहीतरी लय जोरात लागलं. बस झालं सारखं नाही पाहिजे. जस्ट थोडंसं वॉक करत चाललं फ्रेंड्स आता, कारण की या साईडला एक होतं स्नॅक्स सेंटर, वडापाव वगैरे सगळं काय, बट ते आता झालंय बंद. त्यामुळे इथं काय भेटणार नाही आपल्याला. आता गपचूप आपल्या इथं जावं लागेल. काय पाहिजे? कोणतं पाहिजे ना? कोणतं पाहिजे? हे पण उगाच घ्यायचं म्हणून घेतलं. हे थांब थांब, हे घ्यायचं तुला. कुरकुरेचं पॅकेट घेतलं आणि एक भागासाठी हे पॅकेट घेतलं. खरं तुला ज्यूस पाहिजे? एक देतो ना मोसंबी. 3 मोसंबी गेले त्या एका ज्यूस मध्ये. स्टॉलचा पाठीत ऍक्च्युली कॅन्स ठेवले, त्याच्यावरती जस्ट बसून बुकी पी. ते नको ते नको ते नको, ग्लास नको हात लावू, ठेवून टाका. पूजासाठी आपण 4 मिरची भजी घेतोय. 20 रुपयाला 4 मिरची भजी भेटले फ्रेंड्स. सर तुला खायचे रे? तुला नको आहे ते, मम्मासाठी घेतो आपण. त्यांनी भजी दिली होती तुला. हा, पण तुला काय वाटतं त्यांनी काय केलं? भाव्या काय करते? भाव्या गार्डन मध्ये गेल्यावर काय करते? तू मला सांगायला, भाव्या गार्डन मध्ये गेल्यावर काय करते? घसरगुंडीवर खेळली. तुला काय वाटतं? मला वाटतंय खेळली करून तुझं एक्सप्रेशन करून. खरंच खेळते. वाव. तिला ना ते ना आपण त्या ह्याच्यामध्ये नेलं होतं ना मॉल मध्ये खेळायला, तेव्हापासून ती जरा ना ती हे झाली, ऍक्टिव्ह झाली, खेळायला बघायला लागले. आणि आज दुसऱ्या पोरीसोबत पण खेळायला बघत होती, मुलांसोबत, पण ते त्यांच्यामध्ये खेळण्यात बिझी होते. आणि इनफॅक्ट मी पण नाही चढवलं पूजा मग स्वतःच. दुसऱ्या कोणत्या गोष्टीला घाबरते ती? झोका. तुला काय वाटतं? बसली असते. खेळायला गेली मी, एक थोड्या सेकंड साठी बसवलं, नंतरला उतरली खाली. पण जेवढं पण खेळली आज स्वतःहून गेलेली खेळायला. तो असली पाहिजे होती यार. नको रे, ऑलरेडी आज खूप चालली आहे पूजा, खूप धावपळ पण केली. अख्खे पाय ठेवते का? मोठ्या मोठ्या माणसांसारखे. व्हेरी गुड व्हेरी गुड. अरे वा. उद्या काय तुला सुट्टी वगैरे? डायपर ऑर्डर करायला पाहिजे. डायपर संपत आले. 10-12 पण नाही, लिमिटेड 7-8च राहिले असते. पण ते 2 पॅकेट होते ना, दुसरं वाला पण संपलं. दुसरं वालाच आहे. कधी मागवले? डिसेंबर महिन्यात मागवलंय. डिसेंबर. ठीक आहे ना, मी करतो ऑर्डर. हे ते वाला माझं आहे, ते डॅडाचं पॅकेट आहे, ते वाला तुझं आहे, दुसरं वाला. का लिहिलंय का ते सर्व? तिला विचार. विचारलं तर आन्सर नाही करत आहे. तू वाढवलं पण नाही, ते पुसलं पण नाहीये. पुढे तिकडचं पण पुसलंय. निघायच्या टायमाला तिने इकडचं परत लिहिलंय. आम्हाला सांग का लिहिलं ते? असते बोल ती पार्टी जाऊन तेव्हा तुला बघते लपून तेव्हा. बोलावते मला. आले माझे राजा. इकडे तू ये, तू ये. तू कशी आहे बेटा? ए मग मी तुझ्यासाठी काढलं खाऊ. थँक्यू. आधी तुझी केक आवडतो. खा ना बेटा.
नाही नको. मग काय पाहिजे? गोड कॅडबरी. तिला पण नाही आवडत. भाव्याला बघा. हो या मम्मी आली होती फ्रेंड्स, तर मम्मी जाताना जस्ट पेटी सगळं घेऊन चालले. सांभाळून जाऊ मी. ओके बेटा. सांभाळून जा. जस्ट मम्मी आली होती फ्रेंड्स घरी. रात्र झाली फ्रेंड्स, थोडस वॉक करायला आलोय खाली. माझ्यासोबत भाव्या पण आहे. हो झाडं झोपतात बेटा रात्रीचे. तिकडं नाही जायचंय, ते तिकडे गार्डन मध्ये खेळायला चल बोलते. चला पाच झालं, आपण राऊंड मारायला आलोय रात्रीच्या. अरे कुठे चालली एकटी खेळायला? कोणतरी हमला केलाय, मला वाचवा. ऐक ऐक मला वाचवा कोणीतरी. पूर्ण कान चावून टाकलं रे. आता मी चावू कान. कशा होता हा तू कान चावते तर टप्पा परत. अरे नको नको नको, अरे नको वाचवा. टाटा घाल. बाय गुड नाईट. एक मेवाड देतो ना. तर इथे आपण रेट चेक करू एकदा. सगळ्या साधावाला घेऊ. 20 20 रुपयाला एक मेवाड पडणार आहे. ह्याच्यातून तर काही भेटला नाही. ठीक आहे, त्यांच्याशी आपण डायरेक्ट विचारून घेतो. आणि एकच घेणार आहे. इथून आता पूजा करते घरी. ऍक्च्युली थोडं पार्लरचं काम, आणि भाव्या ते मध्ये डिस्टर्बन्स करते म्हणून मी भाव्याला खालते ऍक्च्युली जास्त वेळ राऊंड मारायला आणलाय. तर म्हटलं आता घरी जायचं. पूजाचा फोन आलाय, झालंय काम. ये आता जाता म्हटलं मग मेवाड आईस्क्रीम घेऊन जाऊ. अशी थोडीशी भाव्या खाईल, जास्त मी. आणि हे जस्ट त्यांच्याकडून आहे असंच फ्री मध्ये. आपली आईस्क्रीम ही आहे आणि त्यांनी भाव्यासाठी असेच दिले सेपरेट. थँक्यू टाटा. तर आता आपण ते घ्यायच्या हिशोबाने एकच गेलो होतो. पण आता ती कोण बनवला तुला? स्वतःच बघा, स्वतःच. हा लगेच घ्या फ्रेंड्स, घ्या फ्रेंड्सला दे. नाही देणार दे फ्रेंड्सला दे आईस्क्रीम. नाही देणार आईस्क्रीम नाही देणार. सॉरी. काय कोणी दिलं मग? कोणी पैसे तिच्याकडे आहेत का? तुझं ज्यांचं आईस्क्रीमचं दुकान होतं ना, त्यांनीच भाव्याला असंच दिलंय. का? आम्ही एक घ्यायला गेलो होतो. म्हटलं एक मी आणि भाव्या असंच खाईल टाइमपास मध्ये. तर त्यांनी पहिला फोन दिला. मी नको म्हटलं, त्यांनी आईस्क्रीम टाकून दिली. मग बोललं की ते वेस्ट होईल, त्याला देत. त्यानंतर सांगितलं लडकी आहे. किती वेळ काय? एवढंच केलंय फक्त, बाकी तर काय केलं पण नाही. काय केलं? फक्त आयब्रो आणि वॅक्सिंग केलं. तर आपण जेवू फ्रेंड्स. जेवल्यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट करायची, ती म्हणजे उद्या जायचं तयारी. कुठे जाणार आहे? पुणे. येस, आपण उद्या चाललोय पुण्याला. म्हणजे आज दिवशी ब्लॉग आलेला असेल त्या दिवशी आपण पुण्याच्या ट्रॅव्हलिंग मध्ये असू. डिपेंड्स होतं किती वाजता ब्लॉग अपलोड होतोय ते. लवकरच अपलोड करू ब्लॉग. सगळं पोटावर बिटावर सांडले तो आईस्क्रीम. भाव्याला आपण आंघोळ घातली फ्रेंड. फक्त डायपर वरती आहे भाव्या आणि हाफ पॅन्ट वर, म्हणून तिला ब्लॉग मध्ये दाखवत नाही सध्या. इतका वेळ दिला तुम्ही ब्लॉग बघण्यासाठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद फ्रेंड्स. भेटू आपण उद्या लवकर नवीन ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. नाही केली त्याची पॅकिंग आपण. आत्ता लक्षात आली ही गोष्ट. नाही, मी सकाळी करेन. मला माहिती आहे मी नाही केलंय. हो सकाळी करशील तू. मी उठे लवकर, स्वतःच बघ. शेवटी तर 4 वाजणार ते वाजणारच. त्याशिवाय टाइम आमचा कधी पुढे ढकलत नाही. आणि नंतर मग बोलायचं दिवसभर काय केलं, दिवसभर मोबाईल तो भाकरीसारखा हातात घेतला आणि त्याच्यात एडिटिंग. नाही तर तो म्हातारीचा कसला गेम, ती कसली म्हातारी उद्भवली आहे काय? ग्रॅनीच्या गेम बद्दल बोलते. आजचे समाचार इथे समाप्त होतात. आज भाव्या स्वतःहून घसरगुंडीवरती बसायला गेली, पाळण्याजवळ गेली. या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. त्यासाठी डेडिकेटेड एखादं गाणं माहितीये पूजा? नाही. झोका पाळण्याबद्दल. एक झोका पुढे नाही माहिती. पुढे मला पण नाही माहिती. उठ. का? अरे झोपू दे ना, उठ ना. मग एका माणसाला झोपायचं तर दुसऱ्याने उठायचं. ऑब्विसली माझी जागा इथे झोपायची आहे ना. अरे मग त्याचे माझं काय घेणं तू देणं? इकडे हो ना, तर मी झोपेन ना. अरे पण तू झोपणार आहेस, मला काय त्याच्याशी प्रॉब्लेम नाही. मग मी बसण्याशी तुला काय प्रॉब्लेम असला पाहिजे? आता ही खायचा वेळ आहे का? आईस्क्रीम का ना बोललीस ना, आईस्क्रीम. जरा तरी मम्माचा विचार केला का तेव्हा, की मम्माला आवडतं नॅचरल मधला आईस्क्रीम, तर घेऊन यावं. चुप बस आता. तू मागव्यापर्यंत झाले 3 वाजवशील. उठ. हे आतापर्यंत लक्षात नव्हतं आलं. आतापर्यंत आम्ही रील बघत बसलो होतो, तोपर्यंत सगळं व्हॅलिड होतं. पण जसं आपलं खाऊन झालं, बाकीचे जेवढे सगळे जेवायला बसले, सगळ्यांनी हातात ताट धुतला पाहिजे. तशातली गत आहे.
घ्यायची प्लेट आणि फेकून मारायची असते त्यांच्या डोक्यावरती एक. पण माझं म्हणणं की टायमावर जेवायला काय प्रॉब्लेम बघितलं कुठचा कसलाच तालमेल नाही. गुच्छ देऊ इथं टपलीवर. तू बोललास पाणी एका चेक करू का नारेल मध्ये तू पाणी. बोललास ना हर्ष की हिचं झालं जेवण का सगळ्यांनी उचलायचं आणि ताट बाथरूम मध्ये असं नेऊन तुझं ठेवायचं. म्हणणं आहे की माझं जेवण झालं की चला सगळ्यांचं अरे हा जेवण मग सगळ्यांनी ठीक आहे, उठा हात माझं धुवायचा तर लागतं. ठीक आहे माझं म्हणणं. पण ती गोष्ट की जेवायला घेतलंय मग तू माझ्या सोबतच जेवायला का नाही बसत की पटापट तुझं पण होईल जेवायला. अगं दोघं एक साथ जेवायला बसलो 4 लोक बसलो आपण जेवायला सगळे एकत्र जेवायला बसलो. पण तुझं खाता अचानक झालं तुझं मन भरलं मग तू हात धुवायला घेतलंस. मग तुझं म्हणणं अरे नाही माझं झालं तर मग सगळ्यांनी बंद करा जेवून घ्या. असं कसं कोण बोलू शकेल. मग तू तेच करते. आतापर्यंत रील बघत बसलेली झोपलेली सगळं ठीक आहे पण जसं स्वतःच झालं तसं नाही. आता लाईट बंद आता फोन बंद आता सगळं बंद. तुझा फोन बंद करून बोलली का तुझा फोन बंद कर म्हणाले का मी माझा फोन थोडा बंद केला आणि बोलली बाबाला चल झोपूया करून. कधी कधी असं वाटतं माझा हा कान बंद असला पाहिजे होता हा कान चालू असला पाहिजे होता. त्याचा पण काही अर्थ नाहीये हा पण कान चालू असून ते पण ऐकायला येत नाही. ही गोष्ट तुला ना मी मेल्यावर कळेल. मी एकदा वरती गेली ना तर पूजा ही एक माझी बायको होती ती माझ्यासाठी काय काय करायची तिची किंमत तेव्हा कळेल. त्याच्या अगोदर तुला नाही कळणार. म्हणजे मी असं बोलेल की पूजा ही एक माझी बायको होती. म्हणजे मी कोणत्या तरी पूजाला सांगेल ही एक माझी बायको होती. गोष्ट सांगणार आहे का मी कोणाला. मच्छरला थांबवते माझं रक्त पिण्यापासून पण माझं रक्त पण तर खरं मध्ये कोणतरी पित बडबड करून. हे काय बो आणि बो रात्रीच झोपा. पुण्याला जायचं आपल्याला सकाळी आत्तीकडे जायचं बेटा. हा बेटा